बिलकुल विषयच नाही, लावूनच टाका काळकुत्रू त्याच्या आईला. तर हा म्हणतोय माणूस जो जरा अभ्यास करणार नाही, मुलं जरा शाळेतच जाणार नाही तर त्यांना बिगारी कामच करावं लागेल ना रे. मुलं जरा शाळेत जाणार नाही, अभ्यास करणार नाही तर काय त्यांना काय आरक्षण भेटलं म्हणजे फुकट त्यांना नोकऱ्या भेटणार आहे का? ओय तज्ञ बाबा, तज्ञ बाबा मला उत्तर दे. म्हणजे आता तुझं म्हणणं काय, दलितांच्या पण आरक्षणावर तुझा डोळा आहे का रे? तू लोकांना मला वचन द्या, हा पाडसांना ज्यांनी आपल्या बहिणीचे डोके फोडलीत, ज्यांनी आपल्याला आरक्षण दिलं नाही, ज्यांनी आपला छळ केला, अरे आया बहिणीचे डोके तू फोडली, तुला पाडला पाहिजे. तू प्री प्लॅनिंग करून त्या महाविकास आघाडी लय बेकार पडणार हे त्याला कळून गेलेलं आहे. आणि महाविकास आघाडी पडली की माझा बाजार उठणार आहे. म्हणून याने काय केलं, जय भीम, जय जय ज्योती जय क्रांती. मी आपलीच संगीता ताई वानखेडे. आणि या बोलू जरा दुपारचा व्हिडिओ तर तुम्ही लोकांनी बघितलाच, कारण मी आता अगदी दिवसाला 4 व्हिडिओ टाकायची वेळ आली ना तर टाकेल. मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना जय श्रीराम. आणि सर्व भावा बहिणींना मला एक सांगायचं की तुम्ही लोक माझ्यावर प्रेम करताय ना, तुम्ही मला भरभरून प्रतिसाद देताय ना, मग मला तुम्हाला एक विनंती करायची की तुम्ही लोक मला म्हणताय ताई तुम्ही सभा घ्या, तुम्ही सभा घ्या. काय गरज नाही सभा घ्यायची. मी इथं बोलते, सकाळ दुपार संध्याकाळ कधीही बोलू द्या, अगदी तेवढ्याच संख्येनं तुम्ही लोक हजर असता. आणि तुम्ही लोक माझे व्हिडिओ प्रसारित करताय, व्हायरल करताय, फॉरवर्ड करताय. हीच आपली सभा आहे. काय गरज आहे का सभा घेण्याची मला सांगा, आहे का? मोदी साहेबांचे आपल्यावर एवढे उपकार आहे की मोदी साहेबांनी मला हे जे उपकरण त्यांनी मला हे प्रसार माध्यम जे माझ्यासाठी उपलब्ध करून दिलंय ना, माझ्यावर फार फार उपकार झालेला आहे त्यांची, की मी माझं मत मी घरी बसून सुद्धा मांडू शकते. हा, आणि तुम्हा लोकांना ते अगदी पटतंय. तुम्हाला वाटतंय ना ताई अगदी आमच्या घरात बसून बोलतीये. बिलकुल, इथंच मी जिंकली. जय श्रीराम, सगळ्यांना जय श्रीराम. इथंच मी जिंकली. हा बघा, 100 लोक लाईव्हला आहेत आणि इथं 30 लाईक आहेत. एवढं तर तुम्ही लोक प्रेम करताय रे माझ्यावर. किती वेळ झाला मला येऊन? 1 मिनिट. 1 मिनिटात मध्ये 100 ते 200 लोक मला जोडल्या जात आहेत. आणखी काय हवंय मला सांगा ना, आणखी काय हवं? माझी लाईव्ह संपेपर्यंत 15 ते 20 मिनिटाची लाईव्ह संपेपर्यंत 3-3, 4-4 हजार लोक जोडल्या जात आहेत. मला सांगा, 15 ते 20 मिनिटं आपल्याला याला खर्च आहे का काय? मी आपला मोबाईल चालू करायचा, तुम्ही लोक पण तुमच्या घरात मध्ये बसून तुमचाही पैसा खर्च होत नाही, त्या सभेसाठी तुम्हालाही कुठं जावं लागत नाही, आणि माझं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि तुम्हाला ते पटतं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुम्हाला ते पटतंय, कारण त्या भावना तुमच्या मनातल्या आहेत. मला सांगा, तुमच्या मनातल्या भावना मी मांडते. ओके ना? हेच आपलं स्टेज आहे आणि हीच आपली सभा आहे, लक्षात ठेवा. तर चला, हरकत नाही. नक्कीच 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 मराठा 96 येस, मराठा 96 कोळी नक्कीच मोठी होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना विनंती आहे, पटापट लिंक शेअर करा, पटापट जोडा आणि पटापट लाईक करा व्हिडिओला, म्हणजे मी विषयाला सुरुवात करते. तर चला सुरुवात करते विषयाला. आज बाबा येवल्याला गेला होता, काल बाबा आडवा पडला होता आणि आज बाबा येवल्याला. अगं बाई, बरं आता गोदामला तर गोद घेतलेलाच होता, पण नवीन एक आणखी TV9चं पिल्लू पण गोद घेतलं बरं का. हा, TV9चं पण एक गोद घेतल्या गेलेले, म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये दत्तक. ते काय संजय सरोदे सरोदे नावाचे असेच असतात का? असू शकतात. तर संजय सरोदे नावाचे TV9चे एक प्रतिनिधी आहेत आणि एक आपले गोदामदादा तर असतातच. आज तर गोदामदादा अगदी जातीने तिथे हजर होते बघा स्वतः, कारण गोदामदादांना माहिती मला जरा बघितलं नाही जरांगे भाऊ आजारीच पडतात, त्याच्यामुळे गोदामदादा तिथे हजर होते. आणि जरांगे भाऊंचा पार तुम्हाला सांगते, गोदामदादांना बघितल्याबरोबर अख्खा नंगेल परत धाड 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 बोलायला लागला. आणि मग ते मध्येच आपलं मी दुपारी सांगितले, ते रडणं, पार डोळ्यात बोटं घालू घालू अश्रू काढणं वगैरे. ते सलाईंची ते सुई लावून बाबा, अरे किती इमोशनल करावं, किती वेड्यात काढावं समाजाला.
आता हा काय आल्यावर पुन्हा त्याच्यात मध्ये सलाईन कोचणार आहे का? सलाईन छाप, हे गाय छाप तसा सलाईन छाप. त्या सलाईनवर पण याचंच नाव द्यावं, गाय छापवर पण याचा फोटो छापावून सलाईनवर पण याचाच फोटो छापावं मला वाटतं सलाईनच्या कंपन्यावाल्यांनी. हा, याने याच्या उभ्या आयुष्यात पण एवढे सलाईन लावले नसते, नुसते सलाईनच लावतो बिचारा. आणि परत एक त्याचा आजार कुठला आहे बघा, मला काय कळलं ना. त्याचा आजार ते म्हणतो तुम्हाला काय सांगू, अशी हाडं दुखीत्यात, उपोषणाने हाडं दुखतात का हो, अशी हाडं दुखीत्यात, इतकं दुखतं बेकार. याला एकदाच पोस्टमार्टम करून टाका बरं याचं, कारण याचं दुःखच कळून नाही राहिलं काय ते, नाही का? करूनच टाका एकदाच, बघा डॉक्टरला म्हणावं नेमका काय आजार झाला बाबा याला. तर आता बाबाचे मुद्दे मी सांगते बरं का. दलित भावांनी, माझे जे भीमवाले दलित भाऊ लक्षात ठेवा, तुम्ही सर्वांनी जोडल्या जा, सर्वांनी जोडल्या जा. मला फार महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की आज याने काय थिणगी टाकली बघा, आज याने काय थिणगी टाकली ती ऐका. लाईक करा, लाईक केल्याशिवाय कुणीही येऊ नका. आणि व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोक जोडल्या जाईल. हा, जास्तीत जास्त लिंक शेअर करा. मला सांगा माझ्या भावांनो, जे कोणी चुकीच्या कमेंट करतील त्याला बिलकुल विषयच नाही, लावूनच टाका काळकुत्रू त्याच्या आईला. तर हा म्हणतोय बघा, मराठ्यांची पोरं आणि मुसलमानांची मुलं, बरं का, मराठ्यांची पोरं आणि मुसलमानांची पोरं, हे बघा त्याची सुरुवात अशी, आपले लेकरं बाळ डोळ्यासमोर ठेवून मतदान करा, मतदानाच्या दिवशी डोळे उघडे ठेवून मतदान करा, आपल्या लेकरा बाळांना डोळ्यासमोर ठेवा, आपल्या माता माऊल्यांना डोळ्या समोर ठेवा, आपल्या पोरींना डोळ्यासमोर ठेवा. आणि निवडणूक झाली, लक्षात ठेवा आपल्याला पुन्हा गारेगारच विकावं लागणार आहे, त्याच्यामुळे यांना पाडायचंय. आपली पोरं पुन्हा बिगारी कामच करणार आहे, मुसलमानांची पोरं आणि मराठ्यांची पोरं. मुसलमान काय करतोय, बांधकाम करतो, आणि मराठ्याची पोरं माल कालवून देतात, त्याला सिमेंट कालवून देतात, असं याचं म्हणणं आहे. बरं, मग तुझं म्हणणं आहे का दलित आणि ओबीसी यांची मुलं ही कामं करत नाही, असं तुला म्हणायचंय का? अरे बिनअक्कल माणसा 420, हा 420 बघा, आकडा पण 420 आलाय. बिनअक्कल माणसा 420 लोकांना फसवणारा तू अक्कल शून्य माणूस, जो जरा अभ्यास करणार नाही, मुलं जरा शाळेतच जाणार नाही तर त्यांना बिगारी कामच करावं लागेल ना रे. मुलं जरा शाळेत जाणार नाही, अभ्यास करणार नाही तर काय त्यांना काय आरक्षण भेटलं म्हणजे फुकट त्यांना नोकऱ्या भेटणार आहे का? ओय तज्ञ बाबा, तज्ञ बाबा मला उत्तर दे. म्हणजे आता तुझं म्हणणं काय, दलितांच्या पण आरक्षणावर तुझा डोळा आहे का रे? प्रकाश आंबेडकरांनी तुझा जो काय आहे नंगानाच तो ओळखून घेतला आणि बाजूला झाले. नंतर राजरत्न आंबेडकरांच्याही लक्षात आलं, जेव्हापासून तू उमेदवार उभे करायचे नाही, जेव्हापासून त्यांना फसवलं तेव्हापासून राजरत्न आंबेडकर सुद्धा तुला भेटले नाहीत, किंवा तुमची कुठलीही काही गोष्ट व्हायरल झालेली नाही, भेटीची किंवा फोन कॉल वगैरे काय काहीच नाही. त्यांनी विषय स्टॉप केला. राजरत्न आंबेडकरांना कळून गेलं हा एक नंबर लफंगा माणूस आहे, हा एक नंबर अक्कल शून्य माणूस आहे, त्यांनाही कळून गेलं. म्हणून आता तू विरोधात गेला दलितांच्या पण. काय म्हणतोय तू? सगळ्यात महत्वाचं, कोण म्हणतं की आमची पोरं फक्त सिमेंटच कालवतायत? होय रे, कोण म्हणतं? उच्च पदावर पण आमची पोरं बसलेली आहेत मराठ्यांची. मराठा हा राज्यकर्ता आहे. जी मुलं बेवडी बावडी आहेत, जी मुलं शाळा शिकली नाहीत, ती बिगारी कामच करणार ना रे, त्यांना कंपनीत पण घेणार नाहीत. कळलं ना? बिगारी काम करणारी मुलं कोण आहेत? ज्यांचं शिक्षण नाही ते मुलं. मग तुझं काय म्हणणं आहे की आरक्षण मिळाल्यानंतर ज्यांचं शिक्षण नाही त्यांना पण नोकऱ्या लागणार आहेत का रे? गारेगार विकणारच ना तो. त्याचं कारण त्याचा बाप जरा 10-15 लेकरं काढतो, तर एवढ्या लेकरांचं शिक्षण तो करू शकत नाही. मग तो काय करतो? कुणी गारेगार विका, कुणी भंगार विका, कुणी बिगारी मिस्त्री काम करा, कुणी पंक्चरचं दुकान टाका. बरोबर आहे ना? शिक्षण देऊ शकत नाही तो, शिक्षणाला खर्च लागणार ना. म्हणजे तुम्ही 15-20 काढायचे आणि सरकारने ते पोसायचे का? आमच्या बोकांडी बसवतोय रे तू. आता ते वक्फ बोर्डाचं आणलेलंच नाटक नाही का? त्या मुसलमानांच्या मागण्या करतातच आहे महाविकास आघाडीवाले पूर्ण, आणि राहिला सुईला हा त्यांना सपोर्ट करतोय. वा रे वा, क्या बात है.
अख्खा नंगे भाऊ, अरे तू तर हद्द पार केली बाबा रे आज. हा, हद्द पार केली तू. याची नजर आता दलितांच्या पण आरक्षणावर गेली. हा, काय म्हणे? हा वा, ए तू आम्हाला का मुसलमानांच्या, तू म्हण ना आमचे मुघली मराठे असं म्हण. हा, मुघली मराठे जे मुघलांच्या सैन्यामध्ये सामील होते, आमचं तुझा तू आहे ना, तुझा कुणबी मराठा पण म्हणू नको, तुला शानकुळी मराठा पण म्हणू नको, तुला देशमुख पण म्हणू नको. तू पाटील आहे, पण तू कोण आहे? मुघलांचा पाटील आहे. तुझी जात तू करणं बाबा स्थापन दुसरी रे, तुझ्या जाती पुढे लाव, कारण इथं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुला जात लावू शकतो कुठली पण, तू कुठल्याही जातीत मध्ये तुला कन्वर्ट करू शकतो, तू करू शकतोस ना, कर मग तुला मुघली मराठा म्हणून कन्वर्ट. तुला कुणी अडवलं नाही. तू आम्हाला का त्याच्यामध्ये ओढतोय सगळ्यांनाच? हा, काय तर म्हणे ऊस तोडणं, अरे तोडावंच लागेल जर तुम्ही शिकणार नाही तर. जर तुम्ही शिक्षण घेणार नाही तर तुम्हाला फुकट कुणी नोकरी लावणार नाही. फुकट कसं काय घेतील रे लोक ते? बरं, त्यांना घेऊन काय करायला लावतील? त्यांचा जर अभ्यास नाही, त्यांचं जर शिक्षण नाही, तर त्यांना ते नोकरीला लावतील. वा, सरकारी नोकरीला. काय याचा अभ्यास आहे हो? काय मूर्ख माणूस आहे. मला सांगा ना, EWS त्यांच्या घशात घातलं मुसलमानांच्या. त्यांची संख्या 25%, आपली संख्या किती आहे? हाच म्हणतोय. मराठा किती आहे तर 60%. 60% मराठ्याला मला सांगा ना तुम्ही, जितकं आरक्षण 10% आता दिलंय ना, ते टिकणारच आहे. म्हणजे 60% मराठ्यांना 10%, आणि आता यानं EWS अख्खं त्या मुसलमानांच्या घशात घातलं 25%. म्हणजे किती त्यांची संख्या वाढली आता नोकऱ्यांमध्ये? आपली किती जाणार आहेत, त्यांची किती जाणार आहेत, विचार करा. यांनी अरे नाचणार ना काय ते MIM वाले याच्या नावाचा उदे करायला लागलेत. काय तो मेमोनी नामोनी सज्जाद, काय तो ऐकलं का? फडणवीस साहेबांनी जी क्लिप दाखवली ती ऐकली तुम्ही लोकांनी? फडणवीस साहेबांची क्लिप. अरे डोळे उघडा, काय करतोय आपण, काय करायला लागलो? हे धर्मयुद्धच आहे एवढं लक्षात ठेवा. हे धर्मयुद्धच आहे एवढं लक्षात ठेवा. फार भयंकर परिस्थिती आली आहे माझ्या भावा बहिणींनो, फार भयंकर परिस्थिती आली आहे. सांगा मला, आज आजान चालू होती याच्या भाषणाच्या वेळेस, तर हा म्हणतो आजान चालू आहे मला थांबावं लागेल. अरे बाप रे, याला चेक करा जरा, याने सुन्नत केली का? केली असणार आहे. मुघली मराठा या हा, काय रे नीचपणा दाखव. आणि काय नीच लोक आहेत रे आपले पण. अरे लाजा धरा रे, धर्माशी एकनिष्ठ राहा. आपण त्या छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत, ज्यांनी धर्मासाठी 3 पिढ्या झुंजवल्या रे त्यांच्या. आपण त्या संभाजी राजांचे लेकरं आहोत, ज्यांच्या छातीच्या, त्यांच्या शरीराचे लोचके तोडलेत रे त्या औरंगजेबने. आणि आज जर तुम्ही आणखी एक क्लिप बघितली ना, अरे तो वाकडे सूर आहे ना, एका कार्यक्रमात त्याच्या सभेमध्ये त्याला बोलतायत की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घाला. हा उठला नाही रे, उठला नाही, हा जाग्यावर बसलेला. लक्षात घ्या. त्यानंतर वर्षा गायकवाड त्या दिवशी कुणीतरी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा याला देणार होतं, तर तिने ढकललं डायरेक्ट आणि बाजूला केलंय. द्यायची नाही ती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा. किती अपमान सहन करायचा रे. फक्त राजकारणासाठी छत्रपतींच्या नावाचा वापर करतायत ही लोक, आणि आपण उघड्या डोळ्याने छत्रपतींचा अपमान बघतोय. अरे माझे छत्रपती शिवराय काय होते डोक्यात आणा रे, डोक्यात आणा. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली होती माझ्या भावा बहिणींनो, हिंदवी स्वराज्याची स्थापना. त्यांनी मराठा राज्य स्थापन केलं नाही, त्यांनी मराठा साम्राज्य स्थापन केलं नाही, तर त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं. विसरू नका रे, विसरू नका. या जरांग्याला आणि त्या नेमोनीला, या लोकांना, हे दोघं जण म्हणजे त्या वाकडे सुराचे पाळलेले पुत्र आहेत, हे कुत्र दोघही. आणि या दोघांनाही त्याच्या जोडीला जाऊन मराठा संपवायचा आहे रे, धर्म संपवायचा आहे. सगळ्यात जास्त हिंदू धर्माचं रक्षण करणारा जर महाराष्ट्रामध्ये कुणी असेल तर तो मराठा आहे. कारण छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे, आणि ते जपण्याचं काम आम्ही मराठ्यांनी केलेलं आहे. अगदी इंग्रजांच्या काळात सुद्धा आम्ही जपलंय आमचं हिंदुत्व. लक्षात ठेवा. काय आज आपल्यावर अवस्था या माणसाने आणून ठेवली आहे? सांगा मला, काय करतोय आपण? आपल्यालाच कळतंय का? परंतु मला फार बरं वाटतंय की माझा समाज जागृत झालाय बरं का. हो, जागृत झालाय. आज येवल्याला
लय झालं 200-300 लोक असतील बघा. 200-300 सुद्धा म्हणता येणार नाही. लय झालं 200-300 लोक असतील. हा, आणि हा म्हणतो लोकांना मला वचन द्या. हा, पाडसांना, ज्यांनी आपल्या बहिणीचे डोके फोडलीत, ज्यांनी आपल्याला आरक्षण दिलं नाही, ज्यांनी आपला छळ केला. अरे आया बहिणीचे डोके तू फोडली, तुला पाडला पाहिजे. तू प्री प्लॅनिंग करून ती दंगल घडवली, पोलिसांना दाबून ठेवलं गावामध्ये तुझ्या डांबून, आणि ज्या वेळेला ती पोलीस गावातून बाहेर पडण्यासाठी लाठीचार्ज करायला लागली तर तू दगडफेक केली, आणि त्या दगडफेकीमध्ये त्या आया बहिणींचे डोके फुटले. नाही रे, खोटा नको बोलू रे, नको खोटा बोलू रे. किती खोटा बोलशील रे. तुम्हाला एक सांगते, या कलियुगामध्ये देव अवतार घेणार नाही. आपण धर्मग्रंथांना मानणारी लोक आहोतच, मानलंच पाहिजे. या कलियुगामध्ये देव अवतार घेणार नाही, लक्षात घ्या. म्हणून मला असं वाटतं त्यावेळेला भगवद्गीता श्रीकृष्णाने तयार केली होती की कलियुगामध्ये त्या भगवद्गीतेनुसार जर लोक वागली तर ती जगतील. परंतु त्यांना सजा देण्याचं काम माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने केलेलं आहे. कुणाला? चुकीच्या लोकांना. भगवद्गीता काय सांगते? मी वारंवार सांगत असते, माझ्या घरामध्ये भगवद्गीता पण आहे आणि माझ्या घरामध्ये संविधान पण आहे. मी दोघांची पुजारी आहे. हा, दोन्हीही ग्रंथ माझ्यासाठी फार महत्वाचे आहे, कारण दोघांमध्ये फार साम्य आहे बरं का. भगवद्गीतेत सांगितलंय चुकी करू नका, तुम्हाला त्या पापाचे भोग भोगावे लागेल. असं म्हणतात ना, कलियुगामध्ये इथं करा आणि इथंच भरा. येस, इथं करा आणि इथंच भरा, अगदी बरोबर. हा, धर्मग्रंथ जे सांगतोय ना तेच बरोबर, परंतु त्या धर्मग्रंथाला मी जोड माझ्या संविधानाची लावते. बरोबर, संविधान पण सांगतंय. तुम्हाला वर गेल्यावर नाही बरं का शिक्षा. हा, माझं डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान म्हणतं इथंच तू मर्डर केलं ना, हो आतमध्ये 307, 302 हो आतमध्ये. हा, अपमर्डर केले ना 307 हो आतमध्ये. महिलेचा छळ केलाय ना 354 हो आतमध्ये. प्रत्येक गुन्ह्याला संविधान माझं शिक्षा देते. भगवद्गीता काय म्हणते? चुकी करू नका. संविधान काय म्हणतं? चुकी कराल तर त्याला शिक्षा होईल. संविधान म्हणत नाही चांगले कामं करू नका, चांगल्या कामाला शिक्षा होईल म्हणताय का? नाही. संविधान पण काय म्हणतं? चुकीची कामं करू नका, शिक्षा 100% इथंच, वर नाही. हे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान म्हणतं. आणि भगवद्गीता काय म्हणती? ती पण तेच सांगते, चुकी करू नका, पाप मिळेल, पाप लागेल. बरोबर, दोघांचंही तेच आहे. फक्त इथं काय आहे? सजा इथंच. हा, चल आतमध्ये निघ. लक्षात घ्या. आणि संविधानाची पायमल्ली जर कुणी केली असेल, अरे ग्रंथाची तर केलीच, देवांची तर केलीच या जरानंगेनी, परंतु संविधानाची पायमल्ली जर कुणी केली असेल तर या जरानंगेनी केली. आज मला सांगा, तुम्ही लोकांनी त्या सज्जाद मोमानीचा एक व्हिडिओ बघितलाय का? तो सरळ सरळ सांगतो, जी लोक भाजपला मतदान करतील, अरे नालायक म्हणतो, आमच्यातले काफिर आहेत काही, त्यांना लाजा वाटायला पाहिजेत. कोण म्हणतोय? सज्जाद मोमानी म्हणतो लाज वाटायला पाहिजे. जी लोक मस्जिद पाडून मंदिर बांधतायत, जे मस्जिदीला नापाक करतायत, त्या लोकांना तुम्ही मतदान करता का? त्यांच्या लोकांना शिव्या घालतोय मोमानी. तो बोलतोय म्हणजे आमचे मंदिर पाडून यांनी मस्जिदी उभारल्या, आणि ज्या वेळेला आम्ही आमच्या जागा मागतोय, आमचे मंदिर मागतोय, तर हा मोमानी काय संदेश देतोय? यांना पाडा. अरे त्याचा व्हिडिओ दुपारी पाहिलाय मी. तो काय म्हणतो? जी लोक भाजपला मतदान करतील, माझ्या भावांनो जास्तीत जास्त लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक होऊ द्या. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा. काय म्हणतोय हा? लक्षात घ्या. हा म्हणतोय जी लोक भाजपला निवडून देतील, जी लोक महायुतीला मतदान करतील, मुसलमान समाजाची, त्यांना जाती बाहेर टाका, त्यांना आपल्यातनं हद्दपार करून टाका, त्यांना मस्जिदीमध्ये येण्याचा अधिकार नाहीये. म्हणजेच काय? अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ही लोक गदा आणतायत. मला सांगा, संविधानाला मानतात का ही लोक? अभिव्यक्ती स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे संविधानामध्ये. ज्याला वाटेल तो त्याला मतदान करू शकतो. आपण जबरदस्ती नाही करत कुणाला. मला सांगा ना, हाच जर शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटला असता, हाच जर शब्द आपल्या एखाद्या हिंदू धर्मगुरूंनी म्हटला असता, अरे या शरद पवाराने आणि या जरानंगेने आणि यांच्या अख्ख्या टीमने, त्या राहुलनी तो येडा बोकडतो सोडलाय, आम्हाला दिलाय आमच्या उरावर बसून, त्या सोनियानी तिकडं जायचं तर इथं बसली आमच्या बोकांडी, बाहेरून आलेली बाई ती, घेणं ना देणं तिचं.
ते इंग्रज गेले आणि हिला दिले आम्हाला आमच्या ताब्यात सोडून, आमच्यावर भुकायला, आमच्यावर राज्य करायला. या लोकांनी मला सांगा ना काय केलं असतं? अरे संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली, ही लोक खुलेआम धमक्या द्यायला लागली असे म्हणले असते. आज सज्जाद मोमानी खुलेआम धमक्या देतोय. सज्जाद मोमानी सांगतोय जी आपल्या आपले जे मुसलमान आहेत ना, जे मुसलमान भाजपला मतदान करतील, महायुतीला मतदान करतील, त्यांना मस्जिदमध्ये येऊ देऊ नका, त्यांना आपल्या धर्मातनं काढून टाका, त्यांना बेदखल करा. अरे संविधानाचा अपमान करताय तुम्ही, म्हणजे संविधानाच्या कुठल्याच कायद्याला मानत नाहीत तुम्ही. हेच जर आपल्या एखाद्या धर्मगुरूंनी केलं असतं तर काय केलं असतं यांनी सांगा. जर आपल्या एखाद्या धर्मगुरूंनी म्हटलं असतं महाविकास आघाडीला जी लोक मतदान करतील हिंदू, त्यांना आपल्या धर्मात काढून टाका, फक्त एवढाच शब्द काढायचा होता आपल्या एखाद्या धर्मगुरूंनी, काय केलं असतं यांनी? आकांत तांडव केला असता सगळ्यांनी, थैथयाट केला असता. अरे किती झोपताय हिंदूंनो, किती डोळे झाक करताय. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं माझ्या जे भीमवाल्या भावांना, अरे संविधानाला जो धोका आहे ना तो यांच्यापासूनच आहे. संविधान वाचवण्याचं, जगवण्याचं, जतन करण्याचं काम कुणी केलं असेल ना ते महायुतीने केलं, भाजपने केलं, एवढं लक्षात ठेवा. खरं तर संविधान किती वेळा इंदिरा गांधीने आणि इंदिरा गांधीच्या बापाने किती वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रास दिला आणि संविधान बदलायला लावलं. किती कायदे त्यातले बदलायला लावले त्यांनी. ज्या वेळेला संविधान बहाल करायचं होतं ना भारताला, त्यावेळेला त्यांनी किती बदल करायला लावले संविधानामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही वाचावं, कळेल, इतिहासात लिहिलेलं आहे, आम्ही तोंडाने नाही सांगते, इतिहासात मध्ये नोंद आहे किती वेळा यांनी त्या संविधानामध्ये बदल करायला लावलेला आहे. किती यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्रास दिलेला आहे. आणि हे संविधान यांना तर संविधान हातात सुद्धा घेऊ दिलं नाही पाहिजे. यांची लायकी नाही संविधान हातात घ्यायची, खरं सांगते मी, ह्यांची लायकी नाहीये. आणि आपण उघड्या डोळ्यांनी बघत बसतोय काय चाललंय, कधी जागे होणार आम्ही. लक्षात ठेवा दलित भाऊ बहिणींनो, आता यांचं तुमच्या पण आरक्षणावर डोळा बर का याचा. काय म्हणतोय हा? मराठ्याची आणि मुसलमानाची पोरं बिगारी काम करतात म्हणे. याने बाकीचं कुणाचंच नाव घेतलं नाही. अच्छा, तुमची पोरं अभ्यास करणार नाही, तुमच्या पोरांना आरक्षण भेटलं की वा 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 नोकऱ्या लागणारी. कुठून याचं काय? बाबा 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 खोटारडा रे हा माणूस, एक नंबरचा खोटारडा. परंतु माझी विनंती आहे, येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला याला दाखवून द्यायचं आहे की आम्ही नाही रे, नाही 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 नाही, आम्ही धर्माशी गद्दारी करणार नाही, आमच्या धर्माशी आम्ही एकनिष्ठ आहोत. अरे वा, ते तिकडून येऊन याला विकत घेता येत रे, याला विकत घेता येत. या भंगऱ्याला हा विकल्या जातो, याच्याबरोबर हा समाजही विकून टाकतो आणि हा समाजाला उलट पालट सांगतोय. ज्यांनी आपलं आरक्षण घेतलंय, ज्यांनी आपलं आरक्षण दुसऱ्याच्या घशात घातलंय, ज्यांनी वाटोळं केलं मराठ्याचं, त्याला डोक्यावर घेऊन नाचतोय. अरे आतून अख्खा प्रचार तुझा चोरून चोरून प्रत्येक गावामध्ये तोच चालू आहे. आणि आता काय तर सभेच्या आडून काय पुढं काय चेहरा दाखवतो की 1 लाख लोकांना घेऊन सराठीमध्ये मी. एक लक्षात ठेवा, हे नाटक जे चालू आहे ना भावांनो, याला माहिती आहे, याला जे चित्र आहे ते अगदी स्पष्टपणे दिसून आलेलं आहे. महाविकास आघाडी लय बेकार पडणार हे त्याला कळून गेलेलं आहे. आणि महाविकास आघाडी पडली की माझा बाजार उठणार आहे. म्हणून याने काय केलं, सरकार कोणाचं येतं ते बघू द्या, मग मी तारीख घोषित करतो म्हणे. हा म्हणतो, म्हणजे बघा याला फुल कॉन्फिडन्स आहे युती सरकार येणार. म्हणतो येऊ द्या, त्यांना जरा आनंद घेऊ द्या मंत्रिपदाचा, आमदारकीचा, आणि मग आपण ना तारीख घोषित करून मग त्यांना चल रे खुळखुळ्या, चल निघ डांबरी डांबरी से, तुला डांबरी डांबरी सेच आहे 23 तारखेनंतर. तू थांब फक्त, तुला मराठाच डांबरी डांबरी से, बेसन भाकरी बाजरा सब खाऊ आम्ही डांबरी डांबरी से. तुला बेसन भाकरी नाही, तुला बिनमिठाचं बेसन आणि भाकरीच खायला हवं तुला येरवड्यामध्ये संगीता वानखेडे. फक्त निवडणूक होऊ दे रे, तू 23 तारीख होऊ दे, मंत्रिपदाची शपथ घेऊ दे, तुझा बाजार मीठ उठवणारे एकणारी सप्पेवारी तुला कळेल. द्रौपदीचा अपमान झाला होता ना म्हणून महाभारत घडलेले. इथं तू संगीता वानखेडेचा अपमान केलेला आहे, तू आणि तुझ्या मुघली सैन्याने, आणि तू मला लय त्रास दिलेला आहे रे, सुट्टी नाही तुम्हाला.
ज्या ज्या वेळेला महिलेचा अपमान झालेला आहे, रावण मेला कुणामुळं? सीतामाईमुळं. महाभारत झालं कुणामुळं? द्रौपदीमुळं. आता या कलियुगात मध्ये पण आहे ना युद्ध होणार आहे, ते कुणामुळं? संगीता वानखेडेमुळं. आणि ते सगळे आतमध्ये जाणार आहे. युद्ध कसं होणार आहे? संविधानिक. कारण इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, इथं तलवारी घेण्याची गरजच नाहीये. त्यामुळे युद्ध तर होणार बघ. आणि त्या युद्धात मध्ये तुझा बळी कसा देते बघ मग मी, येरवड्याच्या जेलमध्ये. त्यामुळं विषयच नाही. आणि याला कळून चुकलेलं आहे आपला काय बाजार उठणार आहे तो. त्याच्यामुळं अगदी बिलकुल सगळ्यांवर कारवाई झाल्याशिवाय संगीता वानखेडे शांत बसणार नाही, लक्षात ठेवा. भयंकर हाल केले तो या लोकांनी माझे. मी गेल्या 12 महिन्यापासून म्हणजे याच्या आंदोलनाला 2 महिने झाले आणि मी याचा म्हणजे 1 महिन्यानंतरच मी विरोध करायला सुरुवात केली होती. जवळजवळ मी 13 महिने झालेत, 1 वर्ष नाही 13 महिने झालेत भोगतीये. याची लोक मला किती गलिच्छ बोलतायत, किती घाण बोलतायत माझ्या लेकींवर. माझ्या लेकींचे फोटो व्हायरल केले. मजा वाटते तुम्हाला? मजा वाटते? अरे तुमचं काहीच नसताना तुम्ही इतके माजलेत साल्यांनो. तुमच्या मताचं सरकार आल्यावर तुम्ही आया बहिणींना घरातून उचलून न्याल. सुट्टी नाही रे जरांग्या तुला. अरे ज्या दिवशी माझी पत्रकार परिषद झाली त्याच दिवशी अंतरावली सराटीमध्ये मीटिंग झाली आणि माझा नंबर व्हायरल केला यांनी. हजारो फोन मला दिवसभरात येत होते. मला भयंकर इतका नीचपणा केलेला आहे जरांगेने, इतका नीचपणा. मी म्हटलंय ना हे कलियुग आहे, इथं करा आणि इथंच भरा. याला सुद्धा ते भोगावं लागेल, याच्याही पोटीपाटी आहे, लक्षात ठेवा. त्या मी नाही देणार बाबा त्याला ती शिक्षा. याने किती वाईट वागला ना तरी मी कधीच कुणाला म्हणणार नाही याच्या मुलीबाळींवर बोला, याच्या बायकोवर बोला, नाही म्हणणार आहे मी. मी बोलीन. मी कुणाला बोलायला सांगणार नाही. माझा जीव चिडला ना मी बोलीन, बिलकुल बोलेन मी. अगदीच जशास तसं उत्तर मी देत असते. परंतु मी कुणाला सांगणार नाही रे असे कपडे काढा म्हणून आया बहिणींचे, जसे तुझ्या नंग्या नाच करणाऱ्या नालायक लोकांनी केले. मुघलाचं सैन्य आहे तुझं. पण सुट्टी नाही तुम्हाला रे. तुमचा बाजार उठवणार संगीता वानखेडे, एवढं लक्षात ठेवा. तुमचा बाजार उठवणार. त्यामुळं अगदी बरोबर मौलानाचं सैन्य आहे याचं जरांगेचं. आणि हा मौलाना म्हणेल त्याच पद्धतीत वागतोय. बघा ना काल काय देवेंद्र फडणवीस साहेबांनी क्लिप ऐकवली, हा लगेच आज उठून उभा. काय लगेच गोदाम दादा, तिकडून तो संजय सरोदे. बाप रे बाप. पण ते गर्दी जे दिसली असेल तुम्हाला येवल्यामध्ये ना, काय गर्दी होती, काय ती गर्दी, अफाट गर्दी येवल्यामध्ये. काय तो नारळ घेत होता आज अशी येणाऱ्या लोक रस्त्याने घेत होते. नाहीतर हा ढकलत होता लोकांना. उतरला का माज तुझा, चोरड्या उतरला का माज तुझा? होय रे, माय लेकरानं माय परिवारानं माझं सोडलं ना माझं. अरे काय सोडलं नाही तू? याचा जालन्यामध्ये 3 करोडचा बंगल्याचं बांधकाम चालू आहे. याच्या मेवण्याला विचारा कुठून आले 3 करोड आणि कुठून चालले बांधकाम. सगळं होणार भावांनो बहिणींनो, सगळं होणार. याचं जे स्वप्न आहे ना राकेश टिकेती व्हायचं याला. वर्षानुवर्ष दंगली, वर्षानुवर्ष ते उपोषण चालूच ठेवायचे. याचं अगदी राकेश टिकेतीच्या पाऊलचा पडलेलं याचं. परंतु ते कदाचित नाही का तिकडचे लोक मूर्ख असतील की त्यांना वेळ लागला समजायला राकेश टिकेती काय, जो आता कुठंच झळकत नाहीये. कळलं त्या लोकांना. पण तसं आपल्या मराठ्यांना पटकन कळलं. आता याच्यासोबत जे येते फक्त मुघली मराठी थोडेसे अगदी शरद पवाराच्या दावणीला बांधलेले ते याच्यासोबत आहे. जातीवंत मराठा मात्र बाजूला झालेला, एवढं लक्षात ठेवा. तर हरकत नाहीये, व्हिडिओ जास्त मोठा झाला लक्ष नसल्यामुळं. चला, माझी विनंती आहे सगळ्यांना, येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला महायुतीला भरभरून मतदान करायचं आहे. महायुती म्हणजे कोण? ज्या ज्या भागामध्ये घड्याळाचं म्हणजे अजितदादांचा कॅन्डिडेट उभा असेल त्या ठिकाणी अजितदादाच्या कॅन्डिडेटला म्हणजे घड्याळाला मतदान करायचं. ज्या ठिकाणी कमळ म्हणजेच भाजपचा कॅन्डिडेट उभा असेल, म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेबांचा उमेदवार उभा असेल त्या ठिकाणी कमळाचं बटन दाबायचं. ज्या ठिकाणी धनुष्यबाण म्हणजे शिंदे साहेबांचा कॅन्डिडेट असेल त्या ठिकाणी धनुष्यबाणाला आपल्याला मतदान करायचं. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ते कॅन्डिडेट असतील म्हणजे त्या मशीनमध्ये एक तर धनुष्यबाणाचं, जिथं जर धनुष्यबाणाचा कॅन्डिडेट असेल धनुष्यबाणाचं बटन दाबा. ज्या ठिकाणी कमळ असेल त्या ठिकाणी कमळाचं बटन दाबा. ज्या ठिकाणी
घड्याळ असेल त्या ठिकाणी घड्याळाचं बटन दाबा. लक्षात ठेवा, येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला भरभरून मतदान करून पुन्हा आपल्याला युती सरकार स्थापन करायचं आहे आणि धर्म वाचवायचा आहे, धर्म जगवायचा आहे. मुघल आपल्या उरावर बसून घ्यायचे नाही रे. 25% आहेत आता, लक्षात ठेवा. जर यांचं सरकार आलं, यांनी 17 मागण्या मान्य केल्या आहेत त्यांच्या. उद्या आपल्या लेकीबाळी तोडल्या ना यांनी, त्याच्यामध्ये तीही मागणी हे केलेली मांडलेली आहे की लव जिहाद कायदा तो रद्द करा. म्हणजे आपल्या लेकीबाळींना हे आता तरी यांना भीती आहे थोडीफार. उद्या लव जिहाद कायदा बंद केला तर मग तर खुले आम उचलून येतील रे, उचलून येतील, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं हिंदुत्ववादी सरकार आलं पाहिजे, लक्षात घ्या. हाँ, बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो नेक रहेंगे, पहले राष्ट्र बाद में कास्ट, लक्षात ठेवा. हाँ, पत्थर के संग रहना है तो पत्थर बनना पड़ेगा, धर्म बचाना है तो कट्टर बनना पड़ेगा, वरना एक दिन घर घर में चिट्ठी बांटी जाएगी, कर लो इस्लाम कबूल वरना गर्दन काटी जाएगी. हा नारा खरा नाही झाला पाहिजे तरी माझ्या भावा बहिणींनो, या नाऱ्याला मोडीत काढायचंय आपल्याला, लक्षात ठेवा. धर्मासाठी आपल्याला कट्टर बनावंच लागेल, कट्टरता ही आपल्यामध्ये आणावीच लागेल, लक्षात ठेवा. चला, सगळ्यांनी ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ संपल्यानंतर सुद्धा, लाईव्ह संपल्यानंतर सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका, कारण लाईव्हच्या प्रतिक्रियानंतर मला दिसत नाही. व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया द्या. मला जर वाटलं तर मी नक्कीच त्याच्यावर तुम्हाला उत्तर देत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त लिंक शेअर करा निवडणूक होईपर्यंत. हां, जास्तीत जास्त लिंक शेअर करा. चला, जय श्रीरामचा नारा होऊन जाऊ द्या सगळ्यांनी, जय श्रीरामचा नारा होऊन जाऊ द्या आणि जय हिंदू राष्ट्राचा नारा होऊन जाऊ द्या. यस, आणखी एक आपल्याला लक्षात ठेवायचं, जय श्रीरामचा हा नारा आहेच आपला. आपण फोन उचलल्यावर हॅलो म्हणतो, हॅलो म्हणण्याऐवजी आपण जय श्रीराम म्हणा किंवा जय हिंदू राष्ट्र म्हणा, किंवा फोन ज्या वेळेला उचलतो आपण त्यावेळेला जय श्रीराम म्हणा, आणि ज्या वेळेला फोन ठेवायचा त्यावेळेला चला ठेवतो जय हिंदू राष्ट्र, हा नारा मात्र ठेवताना म्हणा. आपल्याला सुरुवात करायची आहे, लक्षात ठेवा. जय श्रीराम बोलणं झाल्यानंतर जय हिंदू राष्ट्र, हिंदू राष्ट्र बना के छोड़ने का, हाँ, चाहे कुछ भी हो जाए. भगत सिंग, राजगुरू, सुखदेव आठवा, हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय सोडायचं नाही. पुन्हा आपल्याला 750 वर्ष आपल्यावर यांची गुलामी नाही रे, नाही. त्यावेळेला तर बाहेरून आले होते, आता तर आपल्या जमिनीवर आपल्या उरावर उभे आहेत. नाही नाही, आपण राहू देतोय ना त्यांना गुन्ह्या गोविंदाने, तसेच राहा. आमच्या उरावर आमच्या बोकांडी बसू नका, बिलकुल नाही. चला, जय श्रीराम, जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ. मस्त खा, स्वस्त राहा, जगाने जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊ तुमच्या समोर येणार असतो, पण तुमची संगीताताई वानखेडे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र, जय जय श्रीराम. रजा घेते.